एनसीपी प्रवक्ता उमेश पाटिल ने कहा, अजीत पवार का दुखद निधन, जिन्होंने राजनीति से दूर रहकर भी लोगों के दिलों में जगह बनाई, न केवल हमारी पार्टी या पावर परिवार के लिए बल्कि महाराष्ट्र के पूरे देश के लिए एक बहुत बड़ी क्षति है। ज्याचा राजकारणाचा दुरान्वयी संबंध नाही अशा प्रत्येकाच्या मनामध्ये एक घर करून गेलं आणि अजितदादांचं झालेलं दुःखद निधन या महाराष्ट्राला एक प्रचंड धक्का देणारा असा। अजितदादांच्या जाण्यामुळे आमच्या पक्षाचंच नव्हे, पवार कुटुंबाचं नव्हे तर महाराष्ट्राचं नुकसान झालंय, देशाचं नुकसान झालंय। आणि या पार्श्वभूमीवर वही पोटनिवडणूक होत असताना आणि त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार असताना सर्वच राजकीय पक्षांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून एक महाराष्ट्राची वेगळी परंपरा आणि समंजसपणा दाखवत उमेदवार उभं न करण्याचा निर्णय घेतला। परंतु काँग्रेस पक्षाने मात्र काल के.सी. वेणुगोपाल यांचं पत्रही आलं की त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे। आम्हाला त्या संदर्भात जास्त बोलता येणार नाही। शेवटी संविधानामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, त्यामुळे निवडणूक लढवू शकतात। ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्याकरता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं, त्याला अनेकांनी प्रतिसाद देखील दिला आणि ज्यांनी काही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी अर्ज माघारी घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी दाखवलेली आहे।